अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. अल्पनीता शोमध्ये तुमचे स्वागत. मागील पार्ट 13मध्ये आपण प्रोनाउन्स शिकलो होतो. आज पार्ट 14मध्ये आपण प्रिपोजिशन्स करणार आहोत. व्हिडिओ ऐकता ऐकता आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आता प्रिपोजिशन म्हणजे काय? तर प्री प्लस पोझिशन. प्री म्हणजे नाम किंवा सर्वनामाच्या पूर्वी किंवा आधी येणारा शब्द आणि पोझिशन म्हणजे जागा किंवा स्थान किंवा अवस्था. म्हणजेच प्रिपोजिशन हा एक शब्द आहे जो वाक्यातील इतर शब्दांना म्हणजेच संज्ञा किंवा सर्वनाम किंवा वाक्यांश जोडण्यासाठी वापरला जातो. प्रिपोजिशन हे लहान शब्द असतात. ते वाक्यातील लोक किंवा वस्तू किंवा वेळ किंवा स्थाने जोडण्यासाठी कार्य करतात. ह्यांनाच पूर्वसर्ग किंवा शब्दयोगी अव्यय असेही म्हणतात. हे सर्व आपण मराठीत शिकलोच आहोत. आता इंग्रजीमधून सुद्धा शिकूयात. तर प्रिपोजिशन्स हे 3 प्रकारचे असतात. फर्स्ट, प्रिपोजिशन ऑफ प्लेस म्हणजे जागा. सेकंड, प्रिपोजिशन ऑफ टाईम म्हणजे वेळ. आणि थर्ड, प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शन्स म्हणजे दिशा. तर प्रिपोजिशन्स आर कॉमन इन इंग्लिश लँग्वेज. असे तर खूप सगळे प्रिपोजिशन्स आहेत जे इंग्रजी समजायला आणि बोलायला मदत करतात. आपण काही निवडक प्रिपोजिशन्स आज बघूयात जे बहुतेक करून आपल्या इंग्रजी वाक्यात येतच असतात. चला तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकायचाही आहे आणि बघायचाही आहे. तर आज आपण ऑन, डाऊन, बिसाइड, TO2, थ्रू, इन, अमंग, बिटवीन, टुवर्ड्स, सिन्स, by, across, along with, against आणि into असे 15 प्रिपोजिशन्स त्यांच्या अर्थांसह आणि वाक्यांसह बघणार आहोत. चला तर पहिला प्रिपोजिशन बघूयात. on म्हणजे च्या वर. The flower pot is on the table. The flower pot is on the table. म्हणजेच फ्लावर पॉट टेबलवर आहे. नेक्स्ट बघूयात. डाऊन म्हणजे खाली येणे. The bucket tumbled down the hill. The bucket tumbled down the hill. म्हणजे बादली टेकडीवरून खाली कोसळली. नेक्स्ट, beside म्हणजे च्या बाजूला किंवा च्या जवळ. He stood beside his father. He stood beside his father. म्हणजे तो त्याच्या वडिलांच्या बाजूला उभा राहिला. नेक्स्ट, TO2 म्हणजे च्याकडे किंवा च्या रोखाने. The plane is going to Nagpur. The plane is going to Nagpur. म्हणजे विमान नागपूरला जाणार आहे किंवा जात आहे. नेक्स्ट, थ्रू म्हणजे मधून किंवा कडून किंवा मार्फत किंवा आरपार. तर सेंटेन्स बघूया. The train is going through a tunnel. The train is going through a tunnel. म्हणजे ट्रेन एका बोगद्यातून जात आहे. नेक्स्ट, in म्हणजे मध्ये किंवा आत किंवा विशिष्ट अवस्था दर्शवण्यासाठी. They waited in their tents. They waited in their tents. म्हणजे ते त्यांच्या तंबूत वाट बघत थांबले. नेक्स्ट, अमंग म्हणजे मध्ये किंवा भोवती
किंवा च्या मध्यभागी. The children ran among the people म्हणजे मुले लोकांमध्ये धावली. नेक्स्ट, between म्हणजे दोघांमध्ये. Which month lies between October and December? Which month lies between October and December? ऑक्टोबर आणि डिसेंबर दरम्यान कोणता महिना आहे? नेक्स्ट, टुवर्ड्स च्याकडे जाणे. That lady is walking towards us. That lady is walking towards us. ती बाई आमच्या दिशेने चालत आहे. नेक्स्ट, since म्हणजे पासून. I haven't seen you since Friday. Where are you? I haven't seen you since Friday. Where are you? म्हणजे मी तुला किंवा तुम्हाला शुक्रवारपासून पाहिले नाही. तू कुठे आहेस किंवा तुम्ही कुठे आहात? नेक्स्ट, by म्हणजे द्वारे. श्रेया likes to travel by the metro in Mumbai. श्रेया likes to travel by the metro in Mumbai. म्हणजेच श्रेयाला मुंबईत मेट्रोने प्रवास करायला आवडते. नेक्स्ट, अक्रॉस म्हणजे ला ओलांडून किंवा च्या पलीकडे. We saw them walking across the street. We saw them walking across the street. आम्ही त्यांना रस्त्यावरून चालताना पाहिले. नेक्स्ट, along with म्हणजे सोबत जाणे किंवा च्या बरोबर जाणे. I went to the movie along with my friends. I went to the movie along with my friends. मी माझ्या मित्रांसोबत किंवा मैत्रिणींसोबत चित्रपटाला गेले होते किंवा गेलो होतो. नेक्स्ट, अगेन्स्ट म्हणजे आय एम नॉट अगेन्स्ट द लॉ. आय एम नॉट अगेन्स्ट द लॉ. मी कायद्याच्या विरोधात नाही. नेक्स्ट, इनटू म्हणजे मध्ये. इथे मी वाक्याला मध्ये या अर्थाने वाक्य घेतले आहे. तर इनटू म्हणजे मध्ये. शी थ्रू द लेटर इनटू द फायर. शी थ्रू द लेटर इनटू द फायर. तिने पत्र आगीत टाकले. तर मित्रांनो, असे हे काही प्रोनाउन्स आज आपण शिकलो आहोत, तेही वाक्यांसकट आणि त्यांच्या अर्थांसकट. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर मनापासून लाईक करा, खूप शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकनला सुद्धा नक्की प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हालाही मिळेल. चला तर भेटूयात आपल्या नेक्स्ट पार्ट 15 मध्ये. धन्यवाद.